शेती आणि तीही मोत्यांची. आश्चर्य वाटलं ना? पण हो, हे अगदी खरं आहे. आता मोती समुद्रात नाही तर गावातल्या शेततळ्यांमध्ये देखील आपल्याला सापडेल. आजवर मोती हे फक्त समुद्रातच सापडतात एवढंच आपल्याला माहिती होतं, पण आता मात्र तसं नाहीये. शेतकरी काळ्या मातीमध्ये जसं सोनं पिकवतो ना, तसंच आता शेतांमध्ये आधुनिकतेची जोड देऊन मोती पिकवण्याचं देखील काम करताना दिसतोय. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बारूळ इथल्या 10 तरुणांनी हा प्रयोग एप्रिल 2015 मध्ये सुरू केला. साधारणपणे आपल्याला याच्यामध्ये 85 रुपयाला एक शिंपला त्या कंपनीकडून आम्ही विकत घेतलेला आहे. औरंगाबादची एक कंपनी आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही ह्या करार शेतीचं टायअप केलेलं आहे. साधारणपणे आम्ही सुरुवातीला 2000 शिंपल्यांची खरेदी केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 85 रुपयाला एक, साधारणपणे 1,70,000 रुपये या 2000ची रक्कम गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पाण्यामध्ये शेवाळ, कारण की ह्या शिंपल्यांचं मुख्य खाद्य हे शेवाळ आहे, तरी ते खाद्य निर्मिती होण्यासाठी आपल्याला दर महिन्याला याच्यामध्ये काय थोड्या टॅबलेट टाकावे लागतात, जेणेकरून त्याची किंमत आहे 1000 रुपये. अशी 12 महिन्याला आपल्याला 12 बाटल्याचे टॅबलेट टाकावं लागतील ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामधून ज्यावेळेस आम्ही 85 रुपयाला ते मोतीची शिंपले खरेदी केले आहेत, 12 महिन्यानंतर ज्यावेळेस त्याचं उत्पादन येईल त्यावेळेस त्यांनी आमच्यासोबत करारामध्ये असा उल्लेख केला की 360 रुपयाला एका मोत्याची त्यांनी खरेदी करणार. जर आपण जनरली विचार केला तर आपले 1,70,000 आणि इतर एक 20-30 हजार जर खर्च समजला तर ह्याच्यामध्ये आपल्याला वर्षाकाठी 1-2 लाख रुपये खर्च जातो. आणि त्याच्या माध्यमातून जरी समजा त्याच्यामध्ये काय थोडी मोठी डेथ झाले किंवा मृत पावले तर 70% जरी उत्पादन धरलं तरी लमसम 5 लाखापर्यंत उत्पादन आपल्याला याच्यातून मिळू शकतं. आपला खर्च वजा जाता याच्यातून 3 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा राहतो. ह्याच्यासाठी काय वेगळं आपल्याला मनुष्यबळाची गरज नाही किंवा काय नाही, परंतु फक्त एक करण्याचे आणि सातत्यपूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे. कारण की या पाण्यामध्ये ऑक्सिजन सुद्धा मेंटेन केला पाहिजे, त्याच पद्धतीने शेवाळ मेंटेन केला पाहिजे. आणि ह्याच्यातून अजून एक आपल्याला मत्स्य उत्पादन सुद्धा घेता येतं. कारण की जर आपल्याला मोती शेती करायची असेल तर मत्स्य उत्पादन किंवा मत्स्य शेती ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत जोडधंदा म्हणून त्यांनी मोत्यांचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि आता त्यातून आर्थिक प्रगती देखील साधत आहेत.